NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। नंदुरबार वाहतूक पोलीस ठाण्यात बाप्पाचे आगमन, जयघोषाने परिसर दुमदुमला। शिरपूर तालुक्यात बिबट्या जेरबंद, वन विभागाचे थरारक ऑपरेशन। नकाने तलाव ओव्हरफ्लो, धुळेकरांना पाण्याचा दिलासा। विसरवाडीत गणेशोत्सवाचा जल्लोष, भव्य मिरवणुकीने बाप्पाचे आगमन। श्री जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन सप्ताहाची सुरुवात। आता सविस्तर बातम्या। नंदुरबार शहर वाहतूक पोलीस ठाण्यात गणपती बाप्पाची स्थापना भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली। पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बाप्पाची मूर्ती स्थापित करून विधिवत पूजा अर्चा केली। फुलांच्या सजावटीने आणि दिव्यांच्या झगमगाटाने ठाण्याचा परिसर आकर्षक सजला होता। या प्रसंगी शहराच्या शांतता, सुरक्षितता आणि नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शिरपूर तालुक्यात बिबट्याच्या धास्तीने शेतकरी घाबरू गेले असतानाच वन विभागाने धाडसी कारवाई करत बिबट्याला जेरबंद केले। छोटू नराटे या शेतकऱ्याच्या शेतात 2 महिन्याचे वासरू मृत्यावस्थेत आढळले। मानेवर व पाठीवर चावे असल्याने बिबट्याचा संशय व्यक्त करण्यात आला। यानंतर शेजारील शेतकरी प्रकाश गुरव यांनी वन विभागाला माहिती दिली। घटनास्थळी CCTV कॅमेरे लावण्यात आले, मात्र बिबट्याचा मागमूस लागला नाही। दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी एका नाल्यात बिबट्या दिसल्याची खबर मिळताच शेतकरी आणि ग्रामस्थांनी गोंधळ घातला। वन विभागाच्या पथकाने तातडीने दाखल होत थरारक शिताफीने बिबट्याला जेरबंद केले। प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील देखभालीसाठी धुळे वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले। या कारवाईमुळे शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। धुळे शहराचे जीवनदायिनी मानला जाणारा नकाने तलाव मुसळधार पावसामुळे अखेर ओसंडून वाहू लागला आहे। अनेक दिवस कोरडे पडलेले तलावाचे पात्र भरल्याने धुळेकरांच्या पाणी टंचाईच्या समस्येत मोठा दिलासा मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात झालेल्या पावसामुळे तलाव जलाशयात मुबलक पाणी साठले आहे। यामुळे शहरवासियांना नियमित पाणी पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। विसरवाडी ग्रामस्थांचा गणेशोत्सव यंदा खास ठरला आहे। श्री अग्रेसन गणेश मंडळ व सार्वजनिक श्रीराम गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गणपती बाप्पाचे भव्य आगमन सोहळा उत्साहात पार पडला। आकर्षक सजावलेल्या ट्रॅक्टरवर बाप्पा विराजमान झाले होते। गावातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या मिरवणुकीत फुलांची सजावट, रांगोळ्या, फुगे आणि ढोल ताशांच्या गजर यांनी वातावरण भारून गेले। मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे सजीव हनुमानजी व वानर सेनेचा देखावा। अप्रतिम अभिनय आणि कलाविष्कारांनी भाविकांचे मन मोहून टाकले। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या सोहळ्याचा आनंद लुटला, तर भाविकांनी देखाव्यांसोबत सेल्फी काढण्याचीही संधी साधली। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। श्री जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन सप्ताहाची सुरुवात जल्लोषात झाली। या कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमांना विशेष महत्त्व आहे। कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सचिव CN राजपूत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विस्तार सहसचिव RT गिरासे आणि सहसचिव DN जाधव यांची उपस्थिती होती। प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य डॉक्टर DM पटेल, तंत्रनिकेतनचे प्राचार्य MD पाटील, उपप्राचार्य BD गिरासे आणि उपप्राचार्य KD सोनार यांच्या हस्ते करण्यात आले। इंडक्शन सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, कॉलेज जीवनातील आवाहने, चला हसूया, योगा व व्यक्तिमत्व विकास, वेलकम फंक्शन व स्टाफचा परिचय तसेच ट्रेझर हंट, गायन, संगीत आणि नृत्य असे बहुरंगी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबरच कलागुणांना वाव, मनमोकळा हास्य विनोद
आणि आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक RP चौधरी यांनी केले. यावेळी प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.